नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 32 साईजचा ब्लाऊज कटाई आणि याचा पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. शिवून असा डिझाईनसुद्धा केलेली दाखवणार आहे. खूप असा सोपा ब्लाऊज आहे हा. आता इथं मी पूर्ण अशी लेस घेतलेली, ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेलं आहे. पूर्ण आता आपण याचं माप असं टाकून घेणार आहे. परफेक्ट आता इथं मी अस्तर पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे. आता मी याची उंची घेतलेली, उंची आहे 14ची, त्याच्यात एक्स्ट्रा मी अर्धा इंच घेतलेले, पूर्ण उंची झालेली आहे 14.5ची. आता याची फिटिंग आहे 8ची फिटिंग आहे आणि एक्स्ट्रा त्याच्यातसुद्धा मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता वरच्या साईडनं मी घेतलेलं आहे 5.5, इथं वरच्या साईडनं घेतलं 5.5 आणि आपण मोंढा घेणार आहे 6 आणि पूर्ण असं मी आता इथं माप टाकून घेतलेलं आहे आणि चौकोनी असा इथं करून घेतलेला आहे. मोंढ्याला आकार पण दिलेला आहे. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं माप घेणार आहे. वरचा गळा घेतलेला आहे मी 2 इंच, इथं गळा घ्यायचा आपण 2 इंच आणि आपण गळ्याची उंची घेणार आहे 10 इंच. आपला जेवढा गळा असेल तेवढा गळा घ्यायचा, कारण आता हे छोटं माप आहे. मी खाली फक्त इकडून 2.5 घेतलेलं आहे आणि गळ्याला असा आकार दिलेला आहे. असं मी 4 घेतलेलं आहे आडवं इथं खालच्या साईडनं. आता इथं आपण समोरचा भाग आता कट करून घेणार आहे. आता इथं मी पाठीमागचा भाग मांडलेला आहे. आपल्याला समोरचा भाग आता याच्यात काढायचा आहे. मी आता इथं पाठीमागचा भाग त्याच्यावर मांडलेला आहे. आता आपण हे पाठीमागच्या भागाकरता समोरचा भाग 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपण फिटिंग करीत असतो तिकून. आता इथं समोरच्या याचा आपण माप टाकून घेणार आहे. आता वरच्या साईडनं मी घेतलेलं आहे 5.5 आणि मोंढा पण घेतलेला आहे 6 आणि पूर्ण चौकोनी असा आता इथं करून घेतलेला आहे. आणि आता याचा आपण असं चॉकनं याला मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा. हे परफेक्ट आता इथं मी आकार देऊन घेतलेला आहे. आपला इथं आकार देऊन झालेला आहे. आता आपण हा समोरचा गळा कट करणार आहे. समोरून घेतलेला आहे मी 2.5 इंच आणि आपला गळा घेतलेला आहे 6 इंच, उभं घेतलेलं आहे 6 इंच आणि खालच्या साईडनं सुद्धा आपण 2.5 इंच इथं मी घेतलेलं आहे. आणि आता हा चौकोनी मी इथं असा करून घेतलेला आहे. आता आपण याचं असं याला गोल आकार देऊन घ्यायचा. हे परफेक्ट असा मी याला गोल आकार इथं देऊन घेतलेला आहे. आता आपण याचं प्रिन्स कट माप टाकणार आहे, कारण आपल्याला प्रिन्स कट याच्यातच कट करायचा आहे. आता मी समोरच्या साईडनं घेतलेले 4 इंच आणि इथं अशी एक खूण करून घेतलेली आहे. आणि आता आपण खालच्या साईडनं घेणार आहे 4.5. हे आता इथं खालच्या साईडनं घेतलेले मी उभा टक्स घेतलेला आहे समोर 4.5 आणि इकडल्या साईडनं आपण 4 घेतलेले आहे. अशा 2 खुणा मी आता इथं करून घेतलेलं आहे. आपण आता वरच्या साईडनं खूण करून घेणार आहे. परफेक्ट मोंढ्यापासून आता मी तिथं मांडून घेतलेलं आहे. वरच्या साईडनं आपण एक खूण करणार आहे 4.5ची आणि दुसरी खूण करायची आपल्याला 5.5ची. अशा इथं मी 2 खुणा इथं करून घेतलेल्या आहे. हे परफेक्ट आपल्या इथं खुणा झालेल्या आहे आणि खालच्या साईडनं सुद्धा आपण 4.5 आता इथं घेतलेलं आहे. हे परफेक्ट आपलं इथं आणि इथं 4.5 आपण आता असं आता इकडच्या साईडनं आपल्याला 1.5 इंचाचा टक्स मारण्यासाठी घ्यायचं आहे. आता ह्या साईडनं सुद्धा मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता आपण ही 4.5चं टक्स मारलेलं आहे ते आपण आता वरच्या याला असं मिळून घेणार 4.5ला. परफेक्ट आपला कटोरीला इथं आकार येऊन गेलेला आहे. आणि इथं 5ला सुद्धा आपण थोडं तिथं अर्धा इंच त्यालासुद्धा वरती मी अशी खूण करून घेतलेली. आता आपण इथं असा टक्सला थोडा इथं आकार देऊन घेणार आहे. परफेक्ट हे आणि इथं थोडा आपण आता इथं आकार देऊन घ्यायचा आहे. परफेक्ट अर्धा इंच इकडल्या साईडला जायचं आणि व्यवस्थित असं 5ला आपण पूर्ण मिळून घ्यायचं. बघा कटोरीचा आकार एकदम व्यवस्थित येऊन जातो. परफेक्ट आपण जिथं 4.5चा असा खूण केलेली ना, तिथूनच आपण थोडं तिथं अर्धा इंच पलीकडं जायचं आणि व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आणि 4.5ला असं मिळून घ्यायचं. परफेक्ट आपला इथं कटोरीचा आकार आता येऊन झालेला आहे. आता आपण ही पूर्ण असं आता दोही मोंढे आपण सेमच कट करणार आहे. मी एकावर एक पूर्ण असं मांडून घेतलेले दोही पण भाग. हे परफेक्ट आपण आता व्यवस्थित इथं करून घ्यायचं आहे. आता आपण ही सेम मोंढे कट करून घेतलेले. मी पाठीमागचा भाग असा इथं काढून घेतलेला आहे. आता आपण गळा कट करून घेणार आहे आणि इथं कटोरीसुद्धा कट करून घ्यायची. व्यवस्थित आपण ही कट करून घ्यायची आणि इथंसुद्धा मी परफेक्ट असं कटिंग आपली आता इथं झालेली. बघा आपली इथं पूर्ण कटिंग आता झालेली. आपण आता इथं बाही कट करणार आहे. आपण आता ही बाही लांब बाही आहे त्याच्यामुळं म्हणजे लांब बाही घेणार आहे. हे 9.5ची बाही, त्याच्यात अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 4.5ची फिटिंग आहे. घडी घेतलेली 9.5ची, 9 घेतली तरी जमन. आता खालच्या साईडनं आपण घेतलेले 7.5
आणि 7.5ला आपण असा तिथं आकार देऊन घ्यायचा आहे. पहा परफेक्ट आपण इथं 7.5वरच यायचं, वरच्या साईडला थोडासा आकार देऊन घ्यायचा आणि इथं मच्छी कटचा सुद्धा मी आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण इथं 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता हे पूर्ण आपण कट करून घेणार आहे. परफेक्ट असा आपण आकार देऊन घ्यायचा. आता हे पहा लांब बाईला मी असं थोडा आता इथं आकार देऊन मच्छी कटसुद्धा इथं कट करून घेतलेला आहे. परफेक्ट आपली इथं बाईची कटिंग झालेली आहे. बघा एकदम सुंदर असा आकार आलेला आहे. पूर्ण आता इथं मी मेन ब्लाऊज पीसावर पूर्ण आता इथं कटिंग करून आपण घेतलेले. इथं आता मी एक हिरवं कापड घेतलेलं आहे आणि त्याला असं 1.5 इंच घेतलेलं आहे आणि दुमतून घेतलं, शिलाई मारली, त्याला अशी पलटी देऊन घेतलेली. इथं 2 आपण नॉड अशी तयार करून घेतलेली. आता आपण इथं गळा घेतलेला आहे. हे पहा आपण इथं गळ्याला मी आकार देऊन घेतलेला 1 इंच, वरच्या साईडनं खाली 1 इंच. परफेक्ट असे मी गळ्याला आकार देऊन ती पण खुणा अशा करून घेतलेल्या आहे. हे पहा दोन्ही साईडनं सुद्धा मी आता इथं उघडून घेतलेला आहे. आता आपण हा गळा तयार करणार आहे. आता मी खालचा ब्लाऊज पीस सोयीचाच ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून अस्तर मांडलेलं आहे परफेक्ट. हे पहा परफेक्ट आता इथं मी अस्तर मांडलेलं आहे. याच्यावरून आपण आता शिलाई मारून घ्यायची. वरचं आपण सोडून देणार आहे आणि खालच्या साईडनं पूर्ण आपण इथं आता शिलाई मारून घ्यायची. हे पहा परफेक्ट आता इथं मी शिलाई अशी मारून घेतलेली. हे पहा इथं आपलं आता फक्त आपण खालच्या साईडनं शिलाई मारून घेतलेली आणि पूर्ण आपण आता हे कटिंग असं करून घेणार. हे पहा पूर्ण आता मी कट करून घेतलेली आणि त्याने कात्रीनं सुद्धा अशी कट थोडी मारलेली, कारण मग पलटी द्यायला आपल्याला सोपं पडतं. हे पहा फिनिशिंगमध्ये मी आता हे पूर्ण असं पलटी देऊन घेतलेलं आहे आणि हे पहा आपण पूर्ण आता याचं काढून घेतलेलं आहे. याच्यावर आपण अशी पूर्ण अशी दाब शिलाई आता देऊन घेणार आहे परफेक्ट. हे पहा एकदम व्यवस्थित आपल्या हाताने करायचं आणि परफेक्ट आपण इथं दाब शिलाई देऊन घ्यायची. आपली इथं दाब शिलाई देऊन झालेली. आपण आता त्या खुणा केलेल्या वरच्या त्यालासुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची परफेक्ट. हे पहा वरच्या साईडनं सुद्धा मी अशी शिलाई इथं मारून घेतलेली आणि आता आपण सगळ्या साईडनं अशा शिलाई मारून घेतलेल्या आहे. फिनिशिंगमध्ये मी आता हे तयार करून घेतलेलं आहे. पहा परफेक्ट आपण आता मेन गळा आपला कट करून घेतलेला आहे. पहा परफेक्ट आपलं झालेलं आहे. मी याला आता पायपिंग अशी हिरव्या कलरची करून घेतलेली. आता इथं मी हे पहा 2.5 इंचाच्या अशा पूर्ण इथं थोड्या कट करून घेणार आहे. हे पहा परफेक्ट मी आता इथं 2.5 इंचाच्या अशा असे थोड्या नॉड असे कट करून घेतलेले आहे. अर्धा इंचाच्या मी अशा खुणा करून घेतलेल्या आहे. आपण आता पूर्ण असे नॉड याला गुंतून देणार आहे. हे पहा परफेक्ट अर्धा इंचावरच मी अशा खुणा करून घेतलेल्या आहे. परफेक्ट आपण आता याला पूर्ण अशी नॉड आपण याला गुंतून देणार. हे पहा इथं आता असं थोडं म्हणजे खालची साईड थोडी जादा असते ना, तिथं नॉड कमी पडले ते 2. त्याच्यानंतर आपण नंतर अशी नॉड लावून घ्यायची, कारण खालची साईड थोडी जादा आहे. हे पहा परफेक्ट आपले इथं पूर्ण असं मी नॉड अशी पूर्ण गुंतून दिलेली त्याला गळ्याला. आता याच्यावर आपण ब्लाऊज पीसाची लेस उरली होती थोडी, ती लेस सुंदर अशी मी गळ्याला लावून घेतलेली. परफेक्ट आपला इथं गळा तयार झालेला आहे. पूर्ण आता मी लेस इथं माझी लावायची झालेली. आता आपण इथं प्रिन्स कट पूर्ण अस्तरला कटोरीन ते जोडून घेतलेलं आहे. आता आपण कटोरीन ते आता इथं कटोरी खालच्या साईडला मी अर्धा इंच सोडून देणार आहे. फक्त कटोरी सोडायची आणि त्याच्यावरून अर्धा इंच आता मध्ये टाकायचं आणि पूर्ण आपण आता शिलाई मारून घेणार परफेक्ट. अर्धा इंचच कटोरी खाली सोडून द्यायची आणि कटोरी पूर्ण आपण आता जोडून घ्यायची. हे पहा कटोरी पूर्ण अशी जोडून घेतलेली. परफेक्ट असा पप येऊन गेलेला आहे. आता आपण कटोरी जोडलेली. हे पहा आणि वरच्या साईडनं थोडं 1 इंच अर्धा इंच वरती जादा होतं, कारण हे छोटं माप आहे त्याच्यामुळे जादा होतं. त्याच्यामुळं मग अशी एक शिलाई मारून घ्यायची, कारण असं केलं ना ब्लाऊजला अशा बिलकुल समोरून आड्या पडत नाही आणि हे उरलेलं असं कट करून घ्यायचं. थोडंसं आता इथं उरत असतं. बाबा परफेक्ट आपला तिथं वरती आकार येऊन गेलेला आहे. खालच्या साईडनं बी अर्धा इंच एक्स्ट्रा झालेले ते सुद्धा आपण कट करून घ्यायचं. हे पहा आता वरच्या साईडनं 3.5 घ्यायचं आणि इथं टक्स असा मारून द्यायचा. परफेक्ट आपण आता हा टक्स इथं मारून घेणार आहे. हे पहा एकदम सुंदर असा इथं तयार झालेली. आता इथं मी 2 साईड पण अशा तयार करून घेतलेल्या. हे पहा परफेक्ट आपल्या इथं कटोऱ्या पूर्ण जोडून इकडल्या साईडनं बी सुद्धा 1 इंच असं उरलेलं आहे, ते सुद्धा आपण इथं कट करून घेणार आहे, कारण हे छोटं माप आहे त्याच्यामुळं असं उरतं, मोठ्या मापाला असं उरत नाही. हे पहा आता परफेक्ट आता मी पूर्ण असे पार्टाचे जोडून घेतलेले. आपला गळा जेवढा गळा आहे तेवढा घ्यायचा आणि व्यवस्थित अर्धा इंच मध्ये टाकायचे आणि पूर्ण शोल्डर असे जोडून घ्यायचे परफेक्ट. हे पहा पूर्ण माझे इथं शोल्डर मी जोडून घेतलेले.
आता हे एकारेक मी असं मांडून घेतलेलं आहे आणि आता हे पहा मागच्या साईडनं थोडं जादा झालेलं आहे, कारण आपण पाठीमागचा गळा डिझाईनचा घेतलेला आहे त्याच्यामुळं एवढं उरतं. आपण गोल गळा केला ना एवढं कापड पाठीमागचं उरत नाही, फक्त अर्धा इंच थोडंसं उरतं. पण आता डिझाईनच्या गळ्यामुळं थोडं वरती जादा उरलेलं आहे. आता दोन्ही साईडनं सुद्धा आपण फिटिंग करताना असं कट करून घ्यायचं, एकारेक व्यवस्थित मांडून घ्यायचं. हे पहा परफेक्ट आपण आता याला अशी शिलाई इथं मारून घेणार. हे पहा पूर्ण आता इथं अशी शिलाई मी मारून घेतलेली. परफेक्ट आपला इथं मोंड्याचा सुद्धा आकार व्यवस्थित येऊन जातो. दोन्ही साईडनं बी अशा शिलाया मारून घ्यायच्या. जादा झालं तरी त्याला काही होत नाही, आपण अशा शिलाया परफेक्ट करायच्या आणि व्यवस्थित ब्लाऊज येऊन जातो, कारण हे डिझाईनचा गळा गेलेला आहे त्याच्यामुळे. आता आपण अशी बाई घेतलेली आहे, पूर्ण बाई आता इथं मी जोडून घेतलेली आहे परफेक्ट. हे पहा आता याला डबल एक शिलाई मी आता मारून घेतलेली. आता आपली इथं शिलाई मारून झालेली. आपण ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग आता इथं करून घेणार आहे. 4.5ची फिटिंग एक्स्ट्रा मी पुढं 1.5 इंच घेतलेले आणि अशी सोयीची एक शिलाई मारून घेणार आहे परफेक्ट. हे पहा इथं आता मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि इकडल्या साईडनं थोडं म्हणजे जादा झालेलं तिथं थोडीशी मी दुमत मारून घेतलेली परफेक्ट आणि व्यवस्थित करून घेतलेलं. हे पहा आता आपण उरलेलं कापड असं कट करून घ्यायचं. हे पहा फिटिंग पण आपली इथं आता आपण जेवढी फिटिंग आहे तेवढी घ्यायची व्यवस्थित करून. इथं 4.5ची फिटिंग आहे मी आता. हे पहा व्यवस्थित परफेक्ट आपण आता इथं करून घ्यायची. हे पहा थोडंसुद्धा कुठं जादा होत नाही, काही नाही, परफेक्ट आपलं येऊन गेलेलं आहे. आता इथं मी दोन्ही बायाची अशी फिटिंग केलेली आहे. पहा परफेक्ट आपल्या बाया इथं तयार झालेल्या आहे. हे पहा आणि बघा किती सुंदर असा ब्लाऊज हा शिवण्यात आलेला आहे. परफेक्ट ब्लाऊज बसतो. हे पहा पाठीमागच्या गळ्याचे मी असे लटकन इथं सुंदर केलेले आणि आपला इथं डिझाईनचा गळा तयार झालेला आहे. तुम्हाला ब्लाऊज आवडला तर नक्की लाईक करा.